तर आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होते आहे। आजपासून 3 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार यांना शपथ देणार आहेत। हंगामी अध्यक्षांवरूनही वाद रंगणार आहे, तर अध्यक्षपदासाठी सुद्धा विरोधक लढण्याची शक्यता दिसते। नीट परीक्षेतील गोंधळ, एक्झिट पोल, शेअर बाजार घोटाळा हे प्रकरण सुद्धा, हे मुद्दे सुद्धा गाजण्याची आता शक्यता दिसते। तर संसदेत नेमके कोणते मुद्दे गाजणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नीट परीक्षेतील कथित घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता दिसते। अधिवेशनात स्पर्धा परीक्षांमधील गोंधळावरूनही विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज आहे। एक्झिट पोल, शेअर बाजारात घोटाळा गाजण्याची सुद्धा शक्यता दिसते। आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही गदारोळ होण्याचा अंदाज दिसतोय। यंदा विरोधकांचं संख्याबळ वाढल्यानं सरकारची सुद्धा परीक्षा पाहायला मिळणार आहे। हंगामी अध्यक्ष निवडीवरूनही सुद्धा वाद होण्याचा अंदाज दिसतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे, सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। कोणते महत्त्वाचे मुद्दे आज चर्चेत येऊ शकतात? महागाई, बेरोजगारी, त्याचबरोबर नीटचा प्रश्न आजच्या संसदेच्या पटलावरती चर्चेचा असू शकतो। मात्र पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी विरोधकांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे हंगामी अध्यक्षांची झालेली निवड। कारण हंगामी अध्यक्ष हा सर्वात ज्येष्ठ सदस्य असतो असे संकेत आहेत, मात्र या ठिकाणी ते पाळले गेले नाही असा विरोधकांचा आरोप आहे। आज सकाळी साधारण 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हंगामी अध्यक्ष भर्तृहरी मेहता यांना राष्ट्रपती भवनामध्ये शपथ देतील। त्यानंतर ते 11 वाजता संसदेमधील लोकसभेमध्ये येतील। कनिष्ठ सभागृहामध्ये आल्यानंतर ते सर्वात अगोदर त्यांच्या टेबलवरती सचिवांकडनं एक फाईल ठेवली जाईल। त्या फाईलमध्ये सर्व जे मंत्रिमंडळाची यादी आहे, त्याचबरोबर सर्व खासदारांची यादी असणार आहे। सुरुवातीला ते आल्यानंतर काही मिनिटांसाठी मौन धारण केलं जाईल। त्यानंतर सगळ्यात पहिली जी शपथ असणार आहे ते देशाचे पंतप्रधान आणि लोकसभेचे नेते म्हणून ज्यांची निवड झालेली आहे, अर्थातच नरेंद्र मोदी यांना। त्यानंतर जे प्रोटेम स्पीकर आहेत त्यांना, त्यांच्या जोडीला, त्यांच्या मदतीला काही पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे, त्यांना शपथ दिली जाईल त्या प्रोटेम स्पीकरच्या सोबतीला असलेल्या। आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे मंत्रिमंडळ आहे, मिनिस्टर ऑफ काउन्सिल, यांना शपथ दिली जाणार आहे। आणि त्यांच्यानंतर अल्फाबेटिकली नुसार, म्हणजे सुरुवातीला आंध्र प्रदेश वरून सुरू होणारा राज्य आहे, त्या राज्यातील सर्व खासदारांना पुन्हा अल्फाबेटिकल पद्धतीने शपथ दिली जाणार आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज 14 खासदार शपथ घेणार आहेत। दिवसाचा विचार केला तर 280 खासदार जे आहेत ते आज शपथ घेणार आहेत। दुसऱ्या दिवशी उर्वरित खासदार शपथ घेणार आहेत। महाराष्ट्राच्या खासदारापासूनच दुसऱ्या दिवसाची म्हणजे उद्यापासूनची सुरुवात होणार आहे। आजचं कामकाज जर पाहिलं तर आज शपथविधीचा पूर्ण कालावधी असणार आहे। यामध्ये विरोधक जे आहेत, हंगामी अध्यक्षांची झालेली निवड आणि या ठिकाणी पायदळी तोडवले गेलेले नियम असा आरोप करत विरोधक जे आहेत ते आक्रमक होऊ शकतात। दुसरीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्राचे सर्वाधिक महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत 2014 नंतर निवडून आलेले, ते प्रत्येक स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार 6 जनपद या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन सुप्रिया सुळे यांच्यासह संसद भवनात जाणार असल्याचं समजतंय। दुसरीकडे शिवसेनेचे खासदार जे आहेत ते भगवे फेकवे घालून संसदेत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर वेगवेगळ्या पक्षाचे खासदार आपल्या नेत्यांसोबत संसदेमध्ये पहिल्याच दिवशी पोहोचत आहेत आणि या दृष्टिकोनातून ते वेगळे एक सगळ्यांच्या सोबत आपण आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आजचा दिवस हा वादळी ठरणार आहे, तो म्हणजे हंगामी अध्यक्षांची झालेली निवड। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते जे आहेत नीटवरून आक्रमक होऊ शकतात, कारण अचानक परीक्षा रद्द होतात। कारण दुसऱ्या दिवशी परीक्षा असेल तर दिल्ली सारख्या ठिकाणी परीक्षा असेल तर इतर राज्यातून जे मुलं परीक्षेसाठी येत असतात ते निघालेले असतात एक दिवस अगोदर। त्यांचा खर्च किती वाढतो, पुढे जाण्याचा खर्च, पुन्हा जेव्हा पेपर होणार त्याचा खर्च, या सगळ्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये जो संताप आहे तो संताप संसदेच्या पटलावरती निश्चितपणे उमटल्याशिवाय राहणार नाही। विरोधक या संदर्भात आक्रमक होतील। सगळ्यात पहिली शपथ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, त्यावेळेस विरोधक नक्की काय घोषणा देतात हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे।